नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आपल्या ब्लॉगचा आजचा टॉपिक असणार आहे। तर मित्रांनो, जे शेतकरी शेतामध्ये जे लावतात ना कपाशी, तर आपल्या कपाशीला कापूस आलेला आहे। म्हणजे जे आपण म्हणतो ना शेतकऱ्याचं पांढरं सोनं, जरी त्याला कवडीचा भाव नसला तरी आपल्यासाठी ते सोनंच म्हणता येईल। जे आहे ते घेणंच लागतं आपल्याला। काय आता ते वरचा साथ देत नाही, खालचं सरकार साथ देत नाही। जरी कवडीचा भाव नसला तरी त्याला सवडीनंच खाणं लागतं। तर आपण आजच्या टॉपिकमध्ये एवढंच सांगणार आहे की आपल्या शेतीतला जो कपाशी लावलेली आहे ती आज म्हणजे असं फुललेली आहे। तर म्हणजे कापूस आलेला आहे त्याला। तर आपण तुम्हाला दाखवणार आहे आपला कापूस किती मस्त फुटलेला आहे झाडाला। तर त्या पद्धतीने तुम्हाला आपण दाखवणार आहे ब्लॉगच्या माध्यमातून। तर सर्वांनी आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करून टाका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तर चला आपण व्हिडिओ सुरू करू। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता हा देवपक्षी अंजिरा झाडावर जाऊन अंजिरा खात होता। आमच्याकडे याला देवपक्षी म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात कमेंटमध्ये सांगा। तर मित्रांनो, तुम्ही बघा आपली मणी माऊ कशी बसली। हे आहे आमचं छोटंसं घर। तर कसं वाटलं कमेंटमध्ये सांगा। तर मित्रांनो, तुम्ही बघितलं असेल अशा प्रकारे आपली कपाशी फुटलेली आहेत। तर काही ठिकाणी बघू शकता तुम्ही, काही ठिकाणी 4-4, 5-5 बोंड आहे, काही ठिकाणी 10-15 बोंड असे आहेत। तर कशी वाटली आपली कपाशी तर कमेंटमध्ये सांगा। आणि मित्रांनो, कसं आहे, तुम्ही म्हणत असेल हा व्हिडिओ अशी का टाकतो, आम्हाला का कपाशी माहीत नाही का? तुम्हाला जरी कपाशी माहीत असली, मला माहिती, तुम्हाला माहिती आहे, पण मित्रांनो, जे शेतकरी लहान झाडाचं मोठं झाड करतं ना, त्याला खत औषध, त्याला जे फवारण्याचे सगळं जे आमची मेहनत असते ना, ते पाळ्या हाणणं हे ते दाखवण्याचा प्रयत्न करतो मी सगळ्यांना। म्हणजे कसं आहे, शेतकरी सोपं नाही होणं हे सांगणं माझं कर्तव्य आहे। कारण सगळे शेतीत नाही लोक, सगळे ज्याला शेती समजत नाही ना, तर त्यांच्यासाठी मी हे दाखवत असतो। तर ज्यांना आपला व्हिडिओ आवडणार त्यांनी लाईक कमेंट करा, ज्याला नाही आवडला त्यांनी स्किप करून टाकायचा। तर तुम्ही, माझं एवढंच म्हणणं आहे की सपोर्ट राहू द्या आपल्याला आणि शेतकऱ्यांना पण सपोर्ट करा। कारण शेतकरी जिवंत आहे तोपर्यंत भारतातलं एक ना एक कोण्यातला माणूस जिवंत राहणार। शेतकरी मेला, सगळेच माणसं मेली। तर वरचा तर निसर्गाचा आपल्या हातात नाही, म्हणून त्याच्यावर भरोसा नाही ठेवायला पुरत, तो कधी येणार कधी जाणार। पण खालचं जे सरकार आहे त्यांना तरी शेतकऱ्याची कीव यायला पाहिजे। ते त्यांच्या खुर्च्यामध्येच बेजार, मग खुर्ची गेली आणि तोही आली, तर ते त्यांच्याच भांडणं करतात। शेतकरी इकडं मरतोय। तर माझं एवढंच म्हणणं आहे, शेतकऱ्याकडे बघा, काहीतरी थोडंफार शेतकऱ्याची मदत करा। कारण तुम्ही आम्हाला काही नाही दिलं चालतं, पण आमच्या मालाला भाव द्या, आमचं तेवढंच म्हणणं आहे शेतकऱ्यांचं। आणि मी एवढं सांगेन शेतकऱ्यांना पण, तुम्ही सगळे एकीनं या तरच शेतकऱ्याचं पुढं काय होणार। तुम्ही जरी नाही आले एकीनं तर आपलं काहीच खरं होणार नाही शेतकऱ्याचं। तर माझं एवढंच म्हणणं आहे। तर व्हिडिओ आपला आवडला तर लाईक कमेंट शेअर करा आणि सबस्क्राईब करून टाका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तर